या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण वर्ग बहुपदी ओळखायला आणि त्यांचे अवयव पाडायला शिकणार आहोत. उदाहरणार्थ समजा माझ्याकडे एक्सचा वर्ग अधिक 6x अधिक 9 ही बहुपदी आहे आणि मग तुम्हाला कोणी विचारलं की अरे तू याचे दोन द्विपदींमध्ये अवयव पाडू शकतोस का? तर इतर व्हिडिओमध्ये आपण शिकलेल्या पद्धती वापरून आपण म्हणू शकतो ठीक आहे, मला अशा दोन संख्या शोधायच्या आहेत ज्यांचा गुणाकार 9 आहे आणि ज्यांची बेरीज 6 आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला हा व्हिडिओ इथेच थांबवून विचार करायला सांगेन की अशा कोणत्या दोन संख्या आहेत ज्यांची बेरीज 6 येते आणि जर मी त्यांचा गुणाकार केला तर मला 9 मिळेल. आता पहा, 9चे मोजकेच अवयव आहेत जसे की 1, 3 आणि 9. आणि 1 अधिक 9 हे 6च्या बरोबर होत नाही. तसंच ऋण 1 अधिक ऋण 9 हे सुद्धा 6च्या बरोबर होत नाही. पण 3 गुणिले 3 बरोबर 9 होतं आणि 3 अधिक 3 बरोबर 6 होतं. तर 3 गुणिले 3 आणि 3 अधिक 3, त्यामुळे आपण याचे अवयव x अधिक 3 आणि गुणिले x अधिक 3 असे पाडू शकतो, जे अर्थातच x अधिक 3चा वर्ग सारखंच आहे. मग या राशीमध्ये असं काय होतं ज्यामुळे आपल्याला समजलं किंवा कदाचित आता आपण याला पूर्ण वर्ग म्हणून ओळखायला सुरुवात करू? तर यात अर्थातच एक चल आहे ज्याचा वर्ग केला आहे आणि ते आपल्याला हवंच असतं. यात स्थिर पद म्हणून एक पूर्ण वर्ग आहे आणि तिथे ज्याचा वर्ग केला आहे त्याची दुप्पट आपल्याला या पहिल्या घातांकाच्या पदाचा सहगुणक म्हणून मिळते. चला पाहूया हे नेहमीच खरं असतं का? आणि आपण हे कोणत्याही चलासाठी करू शकतो हे दाखवण्यासाठी मी चल बदलतो. समजा माझ्याकडे एचा वर्ग अधिक 14a अधिक 49 अधिक 49 ही राशी आहे आणि इथे काही मनोरंजक गोष्टी घडत आहेत. ठीक आहे, माझ्याकडे चलाचा वर्ग आहे, माझ्याकडे स्थिर पद म्हणून एक पूर्ण वर्ग आहे की येथे 7चा वर्ग आहे आणि माझ्या पहिल्या घातांकाच्या पदाचा सहगुणक हा वर्ग केल्या जाणाऱ्या संख्येच्या दुप्पट आहे. म्हणजे तो 2 गुणिले 7 आहे किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की तो 7 अधिक 7 आहे. ठीक आहे, जर मला याचे अवयव पाडायचे असतील तर ते a अधिक 7चा वर्ग असणार आहे. आणि अर्थातच तुम्ही यांचा गुणाकार करून म्हणजेच a अधिक 7चा वर्ग सोडवून याची पडताळणी करू शकता. जेव्हा तुम्ही हे पहिल्यांदा शिकत असता तेव्हा कधी कधी तुम्हाला वाटेल की अरे हे फक्त एचा वर्ग अधिक 7चा वर्ग नाही का? पण नाही, लक्षात ठेवा हे a अधिक 7 गुणिले a अधिक 7 असं असतं. आणि तुम्ही फॉईल पद्धत वापरून म्हणजेच FOIL ही पद्धत वापरून हे सोडवू शकता. पण ती पद्धत मला काही फारशी आवडत नाही, कारण त्यात आपण गणिताच्या दृष्टीने काय घडतंय याचा विचारच करत नाही. खरं तर आपल्याला इथे फक्त दोनदा वितरणाचा गुणधर्म वापरायचा आहे. आधी तुम्ही a अधिक 7ला a ने गुणू शकता म्हणजे a अधिक 7 गुणिले a, आणि त्यानंतर a अधिक 7ला 7 ने गुणा म्हणजे अधिक a अधिक 7 गुणिले 7. तर हे होईल एचा वर्ग अधिक 7a अधिक, आता आपण 7चे वितरण करूया, अधिक 7a अधिक 49. आता तुमच्या लक्षात येईल की ते 14a कुठून आले? 7a अधिक 7a मधून आले आहे. तुम्हाला समजलं असेल की एचा वर्ग कुठून आला आणि तुम्हाला हेही समजलं असेल की 49 कुठून आले. आणि आपण याबद्दल अधिक सामान्य रूपात बोलू शकतो. जर मला फक्त a अधिक b ही राशी घ्यायची असेल आणि तिचा वर्ग करायचा असेल तर ते फक्त a अधिक b चा वर्ग म्हणजेच a अधिक b गुणिले a अधिक b असेल आणि मगाशी आपण जे केलं तेच आपण इथेही करू. पण इथे मी a किंवा b वापरून अगदी सामान्य रूपात मांडतोय आणि तुम्ही a ला एक स्थिर संख्या किंवा अगदी एक चल म्हणूनही मानू शकता. तर जर आपण याचं वितरण केलं तर हे होईल a अधिक b गुणिले a आणि मग a अधिक b गुणिले हा b. आणि मग आपण याला काय करू शकतो? आपण याला एचा वर्ग लिहू शकतो आणि मग आपण लिहू शकतो ए बी अधिक हा बी गुणिले हा ए म्हणजेच परत एकदा ए बी अधिक बीचा वर्ग म्हणजेच हे होईल एचा वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग. तर हे त्याचं सामान्य रूप असेल. म्हणून जर ए हे चल असेल जे आपल्या उदाहरणात एक्स किंवा ए होतं तर ते फक्त त्याचे वर्ग असणार आहे आणि स्थिर पद हे त्या चलाच्या आणि त्या संख्येच्या गुणाकाराच्या दुप्पट असणार आहे. बघा, इथे बीचा वर्ग येईल आणि इथे 2ab. आणि मला हे दाखवायचं आहे की यामध्ये काही वेगवेगळे प्रकार सुद्धा असू शकतात. जर तुम्ही 25 अधिक 10x अधिक एक्सचा वर्ग, तर 25 अधिक 10x अधिक एक्सचा वर्ग हे बघितलं आणि कोणीतरी तुम्हाला म्हणाला की अरे तू याचे अवयव का पाडत नाहीस? आपण म्हणू शकतो हे पहा, हा इथे एक पूर्ण वर्ग आहे, तो 5चा वर्ग आहे, माझ्याकडे इथे चलाचा वर्ग आहे आणि मग आपल्या पहिल्या घातांकाच्या पदाचा हा सगुणक 5च्या दुप्पट आहे, नाही का, 10x. तर मग तुम्ही लगेच ओळखाल की हे 5 अधिक एक्सचा वर्ग आहे. आणि आता अर्थातच तुम्ही ही बहुपदी एक्सचा वर्ग अधिक 10x अधिक 25 अशी पुन्हा लिहू शकता.
ज्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की ठीक आहे, चलाचा वर्ग एका संख्येचा वर्ग म्हणजेच 5चा वर्ग, त्या संख्येची दुप्पट इथे सहगुणक आहे. तर हे x अधिक 5च्या वर्गाच्या बरोबर असणार आहे. आणि हे अगदी बरोबर आहे, कारण या दोन्ही गोष्टी पूर्णपणे समान आहेत.